नए साल में उद्धव ठाकरे गुट में बड़ी दरार पड़ने वाली है। कोकण में ठाकरे गुट के वफादार माने जाने वाले नेता राजन सालवी जल्द ही बीजेपी में शामिल होंगे। वहीं पुणे में 5 पूर्व नगर सेवकों के भी बीजेपी में शामिल होने की खबर है। साथ ही कई पदाधिकारी शिंदे गुट की राह पर है। इस मुद्दे पर ठाकरे गुट सांसद संजय राउत ने मुंबई में मीडिया से बात करते हुए प्रतिक्रिया दी। इस दौरान राउत ने शिंदे गुट के साथ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पर निशाना साधा। राजकीय जीवनामध्ये एखादा पराभव वाटायला येतो, तो जर पचवायची हिंमत कोणामध्ये नसेल तर त्याने स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक मानू नये। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः असे अनेक जय आणि पराजय पचवलेत। आम्ही त्याचे साक्षीदार आहोत। आमच्या वाट्याला विजय कमी आणि पराभव जास्त आलेले आहेत आणि त्यातून आम्ही आजही उभे आहोत। तुम्ही 4-4, 5-5 वेळा आमदार, खासदार, मंत्री झालेले लोक एका पराभवामुळे खचून जाता आणि चुकीच्या मार्गाने निघून जाता, तर तसा विचार करता। मला असं वाटतं की ही माणुसकीही नाही आणि ही नीतिमत्ताही नाही। राजन साळवींविषयी म्हणा, ते कडवट शिवसैनिक आहेत, आमदार राहिलेत 3 ते 4 वेळा आणि माझं त्यांचं बोलणं झालं तेव्हा त्यांनी त्यांच्या मनातली खंत नक्की व्यक्त केली। ती स्थानिक पातळीवरची होती। माननीय उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलतायत, पण हे दिवस जातील, दिवस तसेच राहत नाहीत। मी वारंवार सांगतोय की 2026 पर्यंत केंद्रामधलं सरकार राहील की नाही ही शंका माझ्या मनात कायम आहे। मोदी त्यांची टर्म पूर्ण करणार नाहीत आणि ज्या क्षणी मोदी त्यांची टर्म पूर्ण करणार नाहीत त्या क्षणी महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी उलथापालथ होईल। स्वतः एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक अस्थिर आणि अस्वस्थ आहेत। त्यांच्या बघा ज्या प्रकारचं सरकार स्थापन झालेलं आहे सध्या, त्याच्यामुळे स्वतः शिंदे अस्थिर आणि अस्वस्थ आहेत। अशा अस्थिर आणि अस्वस्थ पक्षाकडे खरे शिवसैनिक जातील का? आमिष दाखवली जात आहेत, सत्तेचा धाक दाखवला जातो, हे खरं जाते। जे कमजोर हृदयाचे आहेत बरं का, त्यांच्याविषयी मला बोलायचं नाही, पण अजूनही शिवसेनेमध्ये खंबीर मनाचे आणि मनगटाचे लोक काम करतायत। नवीन कार्यकर्ते तयार करण्याचा कारखाना शिवसेना आहे। आम्ही तयार करायचे कार्यकर्ते आणि मग भाजपनं घ्यायचे किंवा इतर पक्षांनी घ्यायचे। हा गेल्या 50 वर्षाचा एक ठेकाच आहे। याचा अर्थ काय शिवसेनेची बस रिकामी होत नाही। पुढल्या बसनं उतरले का मागच्या दारातून लोक परत चढतात आणि आमची बस भरलेलीच आहे। राजन साळवींशी माझं चर्चा झालेली आहे। नक्कीच पराभवानंतर थोडे ते अस्वस्थ आहेत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे आमचे पराभव झाले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला, त्याची कारण आम्ही शोधतो आणि कारणही माहित आहेत। ज्यांना असं वाटतंय की पक्ष सोडल्यामुळे आमचं राजकीय आयुष्य बहरून येईल, पण आज जी आमच्या सरकारला किंमत आहे ती ह्याच पक्षानं भरभरून दिल्यामुळे